चला गाईज मस्तपैकी आपण आता मेथी उपटायला सुरुवात करूयात. आज मस्त सायंकाळी मस्त आपली मेथीची भाजी होईल घरी. एकदम गावरान मेथी आहे. वांग्याचे आणि गिलक्याचे. चला गाईज बघा इथं मेंढ्या येऊन गेल्या आपल्या गवारच्या वावरामध्ये. उपटता येते बघा हे बघा हे बघा कशा प्रकारे उपटली जाते मेथी. चलो गाईज मस्तपैकी आपण झोळी घेऊन चालले बघा. मस्त पाण्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. गाईज मम्मी आणि मी आता शेतात आलोय आम्ही. आणि ह्या साईडला बघा मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या गवाऱ्यांचा शेवटचा हप्ता असणार आहे. गवारे सगळ्या तोडल्या गेलेल्या होत्या. आता बघा इथं मध्ये बैल बांधलेले आहेत गाईज. आजूबाजूचे जेवढे शेतकरी आहेत ते सर्व इथं बैल घेऊन आलेले आहेत. बघा तुम्ही किती बैल आहेत डायरेक्ट अक्षरशः. मी बघा काउंट करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बैल आहेत गाईज. हे बघा या साईडला पण आहेत काय बैल. हे बघा हा एक कुठला बसलेला होता मस्तपैकी. आणि इकडे पण बघा किती बैल आहेत. म्हणजे सगळे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ना ते सगळे इथं बैल घेऊन आलेले आहेत. कारण गवार म्हणजे चारा आहे मस्तपैकी गवत आहे खाली वरती गवारचा चारा पण आहे. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी इथं बैल बांधून दिलेले आहेत. सो चला मग आपण आता शेतात आलोय. थोडंसं लेटच आलो आज आम्ही. सो आधी जेवण करून घेऊयात. बघा मम्मी ते बसले आहेत. लहान भाऊ आणि पप्पा ते तिकडं नेरमध्ये गेलेले आहेत. त्यांचं काय काम होतं नंतर ते आले का ते पण जेवण करून घेतील. सो चला आता आपण आधी जेवण करून घेऊयात. आज आपल्याला थोडेसे कामं पण आहेत शेतामध्ये. आपल्याच्या तिकडच्या शेतामध्ये मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला मेथी काढायची आहे. सो मेथी काढण्याचं काम आज असणार आहे आपल्याला. सो चला मग आपण जेवण करून घेऊयात आधी. चला मस्तपैकी आता बसूयात. काय काय करेल मग भाजी शाक. वांग्याचे आणि गिलक्याचे. वांग्याची भाजी आणि गिलक्याची भाजी. चला गाईज मस्तपैकी शेतामध्ये आलेलो होतो आपण मस्त. आणि मस्तपैकी शेतामध्ये आपलं आता जेवण होईल. गिलक्याची भाजी आणि इकडं वांग्याची भाजी आहे गाईज. सो चला आता या जेवणला मम्मी आणि मी जेवण करणार आहे. पप्पा आणि सुरा नेरला गेले ते तिकडनं आले की मग नंतर ते जेवणला बसतीलच. सो चला मग आपण जेवण करून घेऊयात. चला गाईज बघा इथं मेंढ्या येऊन गेल्या आपल्या गवारच्या वावरामध्ये. काय बाकी बैल पण बांधलेली होती सकाळपासून. आणि आता मेंढ्या पण येऊन गेल्या बघा. आता संपूर्ण जे शेत आहे ते पूर्ण साफ करून देतील आता. बघा इकडे या साईडला गाय बघा बाहेर निघून आले मेंढ्यांना बोजून. सगळ्या मेंढ्या पळतच आल्या ना. सो आता मस्तपैकी सगळं वावर साफ करून घेते ना गाईज. सगळं साफ करून टाकते ना आता. हा आहे वर त्याचं तोंडपुरीन का वर शेंड्यांना खाऊन घेते ना का. हे बघा इतकी उंच उंच गवार आहेत ना तरी खाऊन घेतील ते. वरती उड्या मारतात आणि खाऊन घेतात बघा. हे बघा चला गाईज सुरा आणि नाना बी येऊन गेला नेरवरून. आता मस्तपैकी जेवणला बसतील. यांच्या बी गवाऱ्या तोडून गेल्या सगळ्या. आणि इकडे बघा पुरं वावर साफ करून दिलं मेंढ्याने. हाय हाय डांगर खाल्लं का काही नाही. हे बघायचं मेंढीने डांगर खाल्लं. चला आता जेवण करून निघूयात आपण तिकडच्या शेतामध्ये. जेवण झालं मम्मी पप्पा त्यांचं आणि आपण इकडे आलो. आणि आता बघा पप्पा ते तिकडे गेलेत. आधी हे काल आपण जे मिरच्या लावल्यात ना त्याला मग पाणी भरून घेतील. काल भरायचं राहिलं आणि मम्मी ते आले आहेत. चला आपण आता मेथीकडे जाऊयात. जी मेथी आपल्याला आज उपटायची आहे तिकडे जाणार आहोत आपण आता. हे बघा गाईज ही आपली मेथी आहे. गावरान मेथी असल्यामुळे तिची हाईट खूपच कमी असते. गावरान आहे पूर्णपणे गावरान मेथी बघू शकता तुम्ही गाईज. ही आज आपल्याला ही मेथी उपटायची एकच साठी आहे. आणि ह्या साईडला सगळं आपलं रोप लावलेलं आहे. मागच्या ब्लॉग एक आपला जुना ब्लॉग जर बघितला तुम्ही तर रोप कशा प्रकारे लावतात कांद्याचं रोप ते तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे मी. हे तेच रोप आहे आपलं ज्यावेळेस लावलं होतं. आता बघा किती मोठं होऊन गेलेलं आहे. आणि आपल्याला ही संपूर्ण जी मेथी आहे ही आपल्याला आज उपटायची आहे. ते बघा नाना ते पण येऊन गेले. ते आता मिरच्यांना पाणी भरतील आणि तोपर्यंत मम्मी आणि मी आम्ही दोघंजण मस्तपैकी मेथी आपल्याला आज उपटायची आहे गाईज. चला आता सुरुवात करूयात. चला गाईज मस्तपैकी आपण आता मेथी उपटायला सुरुवात करूयात. मस्त आपली गावरान मेथी आहे गाईज गावरान. हे बघा छोटी छोटीच लई लहान लहान आहे ना का मग. हा चांगली हा
हे बघा गाईज, तुम्ही मागचा ब्लॉग जर आपला बघितला ना तर आपण एक ब्लॉग मेथीचा अजून एक ब्लॉग टाकलेला आहे आधीचा. त्याच्यामध्ये ना इतकी घाण होती, इतकं गवत होतं त्या मेथीमध्ये की थोडीशी मेथी आपण उपटली पण तिला इतका वेळ लागला होता की जबरदस्त. आता ह्याच्यामध्ये ना एवढीशी पण घाण नाही. आज मस्त सायंकाळी मस्त आपली मेथीची भाजी होईल घरी, एकदम गावरान मेथी आहे. चला आता सुरुवात केली आपण मस्तपैकी. किती जुड्या उपटायच्या मग? किती जुड्या उपटायच्या का? किती पण? 30-35. आणि कुठं न्यायच्यात आता? साखरीला? चिसखेड्याचा बाजार आहे का आज? गाईज आज चिसखेड्याचा बाजार आहे. सो तिथं बाजारामध्ये मेथी घेऊन जायची. सो त्याच्यामुळे आज उपटून घेत आहेत. आज पूर्ण साठी नाही उपटले जाणार कारण चिसखेड्याचा बाजार जो आहे ना तो छोटा असतो. सो त्याच्यामुळे पूर्ण मेथी उपटायची नाही आपल्याला, पूर्ण साठी नाही उपटायची आहे. अर्धी साठी उपटूयात आणि मग बाकीची उरलेली जी अर्धी साठी आहे ती नंतर दुसऱ्या बाजारासाठी, दुसरा बाजार जेव्हा असेल त्यावेळेस मग अर्धी साठी उपटावे लागेल गाईस. चला बघा आता मस्तपैकी सुरुवात केलेली आपण मेथी उपटायला. गाईज बघा किती फरक असतो. आधीचे जे मेथी होते आपले त्याच्यामध्ये इतकं गवत होतं ना तर एक जुडी काढायला पण बराच वेळ लागायचा. आता बघा आपण थोड्याच वेळात म्हणजे अगदी 4 ते 5 मिनिटातच बघा 7-8 जुड्या आपल्या उपटल्या गेलेल्या आहेत. आणि इतकं भारी ना गवत नसल्यामुळे ना डायरेक्ट उपटता येते. बघा हे बघा, हे बघा कशा प्रकारे उपटली जाते मेथी लगेच. म्हणजे जास्त गवत नाही ना तर फटाफट उपटली जाते. गवत जर राहिलं असतं ना एवढ्या 5-7 जुड्या उपटायलाच आपल्याला अर्धा ते 1 तास लागून गेला असता गाईस. मागच्या वेळेस बघितलं तुम्ही, मागचा व्लॉग जर बघितला ना त्याच्यामध्ये बघा किती हाल झालेली. नुसतं पूर्ण गवत होतं. एक काडी उपटावं लागायचे आपल्याला मेथीचे. चला आता मस्तपैकी एवढे झालेत. अजून थोडंसं पुढे जावं लागेल कारण 7-8 जुड्या तर एवढ्या ह्याच्यातच होऊन गेल्यात गाईस. 30-40 जुड्या आपल्या इथपर्यंतच होतील. अर्धी पण साठी उपटल्या जाणार नाही, अर्धीपेक्षा थोडीशी कमी उपटल्या जाईल. चला आता बघा मम्मीन त्या पण आहे तिथं. नाना तर अजून पाणीच भरतोय गाईस, अजून बी आला नाही नाना. आता आज येतो का नाही नाना काय माहिती, का ग मग. चला गाईस बघा मस्तपैकी आता आपली मेथी बरीच उपटल्या गेलेली आहे. आणि ना मेथी उपटल्यानंतर ना हे बघा मम्मी त्या लगेच मागे बांधून घेत आहेत. कारण कसं असतं जी उपटलेली मेथी आहे ना ती कोमसावून जाते. बांधून जर ठेवली ना तर मग ती एकदम टवटवीट असते. सो त्याच्यामुळे लगेच आता बांधून ठेवतायत मम्मी त्या एक जुडी सगळ्या बांधून ठेवतायत. बघा दोरी पण आपण आणलेल्या आहेत दोऱ्या पण, आणि त्या दोऱ्यांमध्ये अशी एक जुडी. आता ह्या सगळ्या जुड्या ज्या आहेत ना आपल्या हे बघा हे सगळ्या ज्या आहेत ना त्या बांधून ठेवावं लागतील. जर बांधल्या नाहीत ना हे सगळ्या कोमसावून जातात. म्हणजे हा जो पाला असतो मेथीचा हा सगळा असा म्हणजे पूर्ण गोळा होऊन जातो. आणि आता बांधून जर ठेवले ना म्हणजे मुळं सगळे एकत्र आलेले असतात. सो त्याच्यामुळे ती कोमसावत नाही. चला आता मम्मीने ते हे बांधून ठेवत आहेत. आपण हे इकडचं उपटायला सुरुवात करूयात. सो अजून थोडंसं राहिले आहेत बघा. आता 15-20 जुड्या तर होऊन गेल्या आहेत गाईस. अजून आपल्याला 20-25 जुड्या उपटायच्या आहेत. आणि त्या झाल्यात की मग सगळं मस्तपैकी हे सगळे स्वच्छ करायचं आहे. मोटर लावलेली आहे, मोटरच्या पाण्यावर हे सगळे मुळं जे आहेत ना माती लागलेली असते हे सगळे स्वच्छ करावे लागते आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग बाजारात घेऊन जायची मेथी आपल्याला. हे बघा गाईस मस्तपैकी जुड्या बांधून ठेवल्या आणि त्याला लगेच आता वरून झाकून ठेवायचं. कारण कसं आहे थोडंफार ऊन. काय 13 जुड्या झाल्या काय? हा 26. हे बघा गाईस 26 जुड्या होऊन गेल्या एवढ्याशा ह्याच्यातच. आणि त्या झाकून ठेवल्या कारण कसं आहे उन्हाच्या ना ते पांढर जे आहेत ना ते सुकून नको जायला, म्हणजे असे कोमसावून जातात ना सगळ्या जुड्या. सो त्यामुळे झाकून ठेवलं. बांधून लगेच आता बांधून घ्यायचे. हे बघा एवढं झालं आहे. नानाचं अजून झालं नाही. चला आता नानाचं बी पाणी भरून गेलं वाटतं. नाना थोड्या वेळात येईनच, पण काय माहिती कधी येतो नाना. हे सगळं आपलं जुड्या बांधून गेल्यावर येतं का काय. हे बघा आता मम्मीने ते ह्या थोड्याशा 2-3 जुड्या बांधून घेत आहेत. हे बांधल्या की परत आपण आता हे अजून थोडंसं उपटायला सुरुवात करूयात. आपल्याला 40 ते 50 जुडी बांधून घ्यायची गाईस. चला गाईस नाना बी येऊन गेला. काय आणलं तू ते? काय ओलं करून आणलं का? हे बघा गाईस कापड आणलं, ओलं करून आणलंय. म्हणजे कसं थोडंसं ओलसरपणा राहील त्याला. सो त्याच्यामुळे बघा मस्त झाकून ठेव, ते उडून जाणार हवे असं. चला गाईस आता मस्त नाना आणि मा मेथी पट्टीला आता आपण पण नटकूयात. आता फटाफट होऊन जाईल गाईस, थोडंसं राहिले ना. हे बघा हा 26 येतात त्या आणि इथं 30 होऊन गेल्या. अजून काय 15-20 फक्त ना. मग 2-3 सहा करायचा नाना. खंडलाईचा बाजार बी आहे ना परवा. परवा खंडलाईच्या बाजारात बी घेऊन जायचं. आता चीज खेळायला नाही सण आता हे. हा ना साखरेचा का राहतो बाजार.
आजचा आहे साखरेचा. मग आज कुठं साखरेला का चीज खेळायला? चीज खेळा जवळ आहे ना, चीज खेळायला घेऊन जा. मग मस्तपैकी आता 30 एक जुड्या होऊन गेल्या आहेत. अजून आपल्याला 20 एक जुड्या, म्हणजे अजून थोडंसं इथपर्यंत जाऊयात आपण थोडंसं. आणि मग 30 होऊन गेल्या ना त्या. 30 एक काय आला, 20 एकच उपटना एवढं काय 60 एक चांगल्या बांधल्या का मोठ्या का लहान लहान बांधले? काय माहिती, दग होते हाताने. मानी बांधलेला होता त्या. मोठा आल्या का लहान लहानच बांधेल? कितीला जाते एक जोडी? 15 रुपयाला. कुठं ऐकले ते? कुसुंबा. ते वर लावून नेलं होतं, टाकाल नाही उपटेल तिथं. हा त्या तिकडचं कोणतं? ते वरच होत्या का? ते राहिलं काही इथूनच नाही ह्याचं. या इथोडलं काय या पाऱ्यातलं जरा असं. हा. तिकडे बी ना अजून जरा शिकव मेथी मिरच्याचे रोप राहिले तिथं. त्या साईडला पण गाईस ना आपलं मिरच्यांचं रोप लावलंय, तिथं पण थोडीशी मेथी टाकलेली आहे. 25 एक जुड्या बसतील तिथं. चला आता एवढं झालं की मग आपण सगळी मेथी स्वच्छ करूयात आणि मग बाजारात घेऊन जातील पप्पान ते. चला इकडे गाईस आहे बघा, आम्ही तर ते गणा दादून ते बी आला आता मेथी उपटायला आपल्याला. अरे मेथी उपटायला आला का तुम्ही? हे यार नका तिकडून नका रे, होऊन गेली एवढीच उपटायची. बस एकाकडून उपटायची. चला गाईस आता झाली आपली मेथी उपटून. आता मस्तपैकी ही संपूर्ण ज्या जुड्या आहेत हे आपल्याला पाने मोटरवर घेऊन जावं लागतील मस्तपैकी धुवायला, आणि धुवून सनी मग बाजारात घेऊन जावे. मग सुधरवली ना आज गाडी. आता टेन्शनच नाही. हा मला टेन्शन नाही. चला गाईज आता मस्तपैकी आपण सगळ्या जुड्या झालंय आपलं काम. आमच्या दिलीप भाऊने आता हा ना स्टँड बिन आपलं साध्या ह्या सगळ्या जुड्या ना आपण झोळीमध्ये तिकडे घेऊन जाऊ मस्तपैकी पाण्याकडे. त्याला धुवावं लागतील ना आपल्याला. चला भरा फटाफट फटाफट, मारते ना का सगळ्या एक ह्याच्यात. हा चला मग लवकर मस्तपैकी पाण्याने धु. आणि चीज खेड्याला जायचं ना, आपण नाही जायचं, नाना आणि मा जाणार आहे. हा चलो गाईज मस्तपैकी आपण झोळी घेऊन चालले बघा. मस्त पाण्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि धुवायची मस्तपैकी आपल्याला. आता सगळी मेथी धुवून टाकूयात आपण. आता मेथी धुवायला सुरुवात केली बघा. अमित दादू तिघ जण लटकलेले आहेत. हा का बरं आहे. चला हे बघा या टाईपने फक्त दादू फक्त माती काढा. हा बस हे बघा गाईस या प्रकारे आपल्याला सगळी मेथी धुवून एका साईडला तिथं गोंट्यावर ठेवायची आणि मग नंतर घेऊन जातील थोड्या वेळातच. हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळी मेथी धुवून ठेवावी लागते गाईस. म्हणजे बघा किती कष्टाचं काम आहे, सगळी माती काढावी लागते बघा इथं. सो चला गाईस आता थोडीशी मेथी राहिली आपली धुवायची, आणि ही मेथी धुतली गेली की आपल्याला बाजारात घेऊन जायची. मम्मी पप्पा ते घेऊन जाणार आहेत. सो चला मग आपण आजचा ब्लॉग इथंच स्टॉप करणार आहोत. आणि नक्कीच ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण असेच एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.